विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर ठाणे महानगर पालिका के उद्यान विभाग और वृक्ष प्राधिकरण के संयुक्त तत्वावधान में उप मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान के तहत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के मंत्री प्रताप सरनाईक ने हिस्सा लिया और इस अवसर पर कई महत्वपूर्ण बातें कही। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात। आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील सुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे। सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवला आहे। त्या माध्यमातून आम्ही काम करतोय। आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळ झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतोय आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे। मी सर्वप्रथम आमच्या शिंदे साहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो। शून्य कचरा अभियानाचा जो प्रदर्शन आहे त्याचा देखील आज गावदेवी मैदानामध्ये 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। तुम्हाला एक कल्पना आहे की नगर विकास खाते ज्यांच्याकडे आहे ते शिंदे साहेबांनी करोडो रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे। त्या माध्यमातून टोगो व्हॅन पासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता, परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे। थोडीशी अडचण ठाणे जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे, लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्याने घोडबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते। तरी सुद्धा आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प हाती घेतलेला आहे शून्य कचरा मोहिमेचा। त्याला निश्चितपणे यश लाभेल याची आम्हाला खात्री नाही। बघा, हे शेवटी विकासासाठी काही वृक्ष हे काढावे लागतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतु एक झाड काढल्यानंतर किमान 10 झाडं त्या ठिकाणी लावायची हा सुद्धा संकल्प आणि पर्यावरण प्रेमी ज्या पद्धतीनं सांगतात की नाही झाडं तोडायचीच नाही आणि झाडं नाही तोडली तर विकास सुद्धा होऊ शकत नाही। ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणची झाडं तोडायची आणि ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी झाडं तोडू नये। परंतु डिझाईन बनवत असताना सुद्धा आम्ही आमच्या आर्किटेक्टना सगळ्या ह्या इन्स्ट्रक्शन देत असतो की जेवढी झाडं जगतील तेवढी झाडं वाचवून तुम्ही तुमचं डिझाईन करा, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वृक्षतोड करता येईल। परंतु शेवटी डेव्हलपमेंट होत असताना काही गोष्टींची आवश्यकता आणि त्या माध्यमातून राज्य सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं वृक्षारोपणाची मोहीम राबवत आहे। आपल्याला कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवड आम्ही ह्या वर्षी करतोय। ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी जंगल सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याही ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात करतोय। त्यामुळे असं म्हणता येणार नाही की या ठिकाणची झाडं तोडली म्हणून आम्ही काही थांबलेलं आहे। जर 10 झाडं तोडली तर आम्ही हजारो झाडं लावायचा संकल्प आम्ही महापालिकांना आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदेना दिलेला आहे।